हर महादेव भावांनो बहिणींनो, जय श्री महाकाल. तर मंडळी, आपण काल रात्री भाऊकडे थांबलो होतो. तर रात्री मस्त फ्रेश वगैरे होईल, रेडी आहे आपण. पण विषय असा आहे की आपला जे कपडा होतात ना मंडळी, ते सुकायला नाही अजून. तर ते का तसं जुगाड करेल भाऊने. आपलं कूलर आहे, कूलरवरच टाक देणार. या दोन्ही शर्ट सुकायला नाही, पॅन्ट वगैरे तर सुकाई झाले पण शर्टांनी सुकायला. भाऊ म्हणे काही नाही, सुका टाकूच म्हणे आपण. तर ते 8:30 वाजता मी घ्या शक्यतो 9, 9:30 वाजता आपले नाश्ता वगैरे करीत आपण आणि निघू. तर आपले इंदोर माहिती आपलं ब्युटेन बॉटल ना मंडळी, गॅस नसतो ना, तर ब्युटेन बॉटल लेणार एक बोल सांगेल आपण. तर तो भाऊ देवाली येईल, नाही तर आपलं जाणं पडले त्यात लेवाले. पण आज शक्यतो जर आपण उज्जैनला आसपास व्हिडिओ होतो माहिती आहे आपण. तर चला ते नाश्ता वगैरे करू, मग आणि निघतो आपण. आणि आपली शिवशक्ती दे का बाहेर पार्क करता गेलं मस्त. पार्क करू दे रातले आणि ते बाहेर टेले मस्त. शिवशक्तीनं मस्त रातलं स्वागत वगैरे होईल. तर फुलं वगैरे हे फुलं आडच काढलं होतं आपण यासले. तर मंडळी एक गोष्ट, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस निमित्त तुमले पटाच्या हार्दिक शुभेच्छा मनाकडून. आणि आडे बाजूला शाळा आहे, तरी सगळा बॅकग्राऊंड म्युझिक चालू आहे. आहे काय एक स्कूल आहे, तरी चालू आहे आपलं भक्तिगीतं. तुझे सलाम. तर मंडळी आहे का आपला नाश्ता पण तयार आहे. पोहे भाऊंचे से बनाओ. कोणी बनाओ? तुम्ही? विशाल भाऊ कहाँ से आप? बैतूल से, MP से. भाऊले मराठी भी आहे सर बरोबर. तर आता आम्ही मस्त नाश्ता वगैरे करायला बसतो मंडळी. आज ते का स्वातंत्र्य दिन निमित्त आपण 15 ऑगस्ट निमित्त ते का आपली शिवशक्तीला आपण तिरंगा लायले आहे की आपली भारतनी शान आहे. तर चला भाऊ, चला सगळे आपले भाऊ लोग बस व्यवस्थित. चल भाऊ, चल विशाल भैया, मिलेंगे कभी? मिला बोला ना शादी में. ठीक आहे, चला भाऊ, चला निघू ते आपण. आपली शिवशक्ती वगैरे रेडी होई झाले. काय नाही, आपण आता इंदोर क्रॉस मारत होतो असं वाटत मला. बाकी तुमले सगळ्यातले पुन्हा एकदा 15 ऑगस्ट आणि हार्दिक शुभकामना आहे. भारत माता की हर हर महादेव. जय श्री महाकाल, जय खानदेश, जय राम, जय श्रीराम. मंडळी तर एकदा निघाल्यात आपण. आता आपले ते का इंदोर मध्ये एंटर करा ना, टोल प्लाझा लागणार. ते इंदोर राहिले 15 किलोमीटर. चला ते पोचूया इंदोर. आणि आपले इंदोरमध्ये एक भाऊ भेट आहेत, इसलिए आपण ब्युटन बॉटलला तपास करायला लावा होता. पाहून त्या म्हणे उद्याला म्हणे ते बुजाते उद्याला इथं बरंच नाही, कारण की मग आपले पण स्टोनी वापर करा नाही चालू होती. स्टोव वापर करा ना. तर मंडळी आता ना आपण इंदोर महिला गेलेत. पाहून ते कॉल नव्हता, पाहून ते आपले हायवेवरले ऑली घेतात. तर ते का ते आपले शिवशक्ती आडे पार्क करेले. आता आपण पाहून तेच ना करते रो. हां. तर मंडळी पाहून तेच नगर आपण थांबलो होतो, जेवण वगैरे करायला गेले. पण विश्वास वगैरे जो आपण तेच नगर निघणू, तेच ना करून आपण जेव्हा निघणू तर ते का आपली शिवशक्तीची ती पंक्चर होई म्हणजे डाय हवाच निघी तिने. आणि आपलं सामान वगैरे आडे ठिदेले आपण आते. आणि बाबांचं ते का पंक्चर काढा आणला ते. मंडळी या बाबांचेच नाही, आपली सायकलनं पंक्चर पण काढलेले आहे. आणि त्याचा पण आपण एक्स्ट्रा टिकली वगैरे पण लिहिली नात. आणि जो सोल्युशन ट्यूब आहे तो पण लिहिलेले. तर आता आपली शिवशक्ती एकदम रेडी आहे निघासाठी. तर मंडळी आता कमीत कमी 3:30 वाजे राहणार. आणि वातावरण देखू शकतो तुम्ही, सगळं पाणीनं वातावरण आहे. भाऊ म्हणे फॅमिली आहे म्हटलं. भाऊ 65 किलोमीटर जाणं आहे काल ती. जर मी आज 30-35 किलोमीटर बी काढले ना, तरी काल ते उज्जैनला दर्शन करीशन आपण पुढे निघी जासू असा विषय. कारण की आपले लवकर विणणं आहे असा विषय मंडळी. तर मंडळी आता संध्याकाळी ना 4 वाजणार. आणि आता जस्ट इंदोर मध्ये मी निघेले. आता निघणू मी 3:30 वाजायला इंदोर मध्ये निघणू. आणि आता 1.5 तास होऊ गया. 1.5 तास मग एवढी बेकार ट्रॅफिक होती मंडळी. आडे रस्ता एकदम बेकार जाम आहे. पाणी इथला बेकार पडेल आडे. काय सांगू तुम्ही, ते का तुम्ही रस्त्यावर आहे असं आपली सायकल पुरी मुश्किल होती चाला. उज्जैन राहिले आडेंग 40 ते 45 किलोमीटर. आणि आता 4:30 वाजलेत. आणि पाणी कधी मध्ये चालू राहणार, कवे पण राहणार, कवे पण राहणार. त्यामुळे आपल्या आते कुठेतरी थांबानी जागा देखणी पडली. मग सकाळला आपण सकाळ 5 ते 6 वाजायला उज्जैनमा निघूत. आणि 11 ते 12 वाजेपर्यंत उज्जैनमा पोहोचूत, मस्त दर्शन करतो महाकाल महाराज. तर आता अजून पाणी चालू घेते का तुम्ही. तर हाय जे टोल प्लाझा क्रॉस करा आपण. तर हाय क्रॉस करतात आपले महाकाल नगरी उज्जैन एंट्री भेटेगी. जो कर्म करे चंडाल का और काल उसका क्या बिगाड़े, जो स्वयं भक्त महाकाल का. बाबा आ राहू जल्दी. पण मला तर असं वाटतं ना मंडळी,
की रस्ता एकदम टपेटप आहे, चांगला आहे, एकदम प्लेन रस्ता आहे, काही घाट सेक्शन वगैरे काहीच नाही आहे. कारण की पहिलीच आपण घेतो ना, त्यामुळे अहो मला दुसरा टाईम आहे. तर म्हटलं देखू दादे काय होस काही नाही, जर पोचायला प्रयत्न करतो आपण, पोची गुत्त गैरच भारी आहे. तर मंडळी जबरदस्त पाणी चालू झाले आणि आपण पाणी चाली राहतो. विषय असा आहे रेनकोट वगैरे म्हणून काही वांधा नाही, पण पाणी इथला बेकार चालू दे का तुम्ही, सगळं पाणीच पाणी आहे. चला आपल्याकडे पाणी पडत नाही ना, आता एक किनारे पाणी पडा ना, जसं पण इंदोर क्रॉस होईल तसं. आता काय माहिती पुढे कितला पाणी काही नाही. अवधे का बटा देऊ तुम्ही बुरा बसा वहिले. आधी आपण चाललो इंदोरचं आपलं उज्जैनसाठी. तर मंडळी उज्जैन राय गाडी फक्त 15 किलोमीटर आणि आपण 20 ते 15 मिनिटांमध्ये उज्जैन पोहोचू, काही विषय नाही. आणि रेनकोट वगैरे म्हणून काही आपला वांदाच नाही, आपली सगळी बॅग वगैरे रेनकोटना मागे टांगलेले, म्हणजे ती पण सेफ्टी एकदम. तर चला जाऊ आपण आता. कितला का पडे ना आपले काही वांदा नाही बरोबर. तर मंडळी आहे ते का आपली शिवशक्ती पोचली की महाकालना द्वारून अहो लाल गेट आहे मंडळी उज्जैनना. तर आपण आता पोचलेलं उज्जैन नगरीमा. तर ललित भाऊन तैरा आता ज्या की आपला जळगाव नाहीत, म्हणजे आपला खानदेशला जे पहिली यात्रा मागे होतो तेव्हा ते आमनी भेट होईल ती. भाऊंचा फोन होता की भाऊ तुम्ही इला का आपल्याकडे. तर आता उज्जैनला पोहोचले आले मंडळीने. आज तुमचा भाऊ 80 किलोमीटर चालत ती पण आपली शिवशक्तीवर. तर आता भाऊन तैरा नात. तर थोड्या वेळ थांबूत आपण, मग जाऊ भाऊंचेच नगर आणि काल आपण महाकाल महाराजनं दर्शन देतो. महाकाल नगरी उज्जैन रातचा टाइम. मॅप चालू आहे आपला. तर आपले जाणं आहे 10 किलोमीटर आटे. भाऊ इरा आलेवाले आपले, भाऊना मागे मागे चालला असू. कारण की दे का विषय असा आहे सिटीमा घुसणार म्हणजे मॅप चुकावंच, त्यामुळे एवढं रिक्स काही लेवा नाही. भाऊले म्हटलं चालतो लिहिला का चाली बिंदास तेच म्हणे भाऊ. स्वागत अभिनंदन जय श्री महाकाल. मंडळी रात ना आता 9:30 वाजली घ्यात आणि आपण आता उज्जैन माझेत, म्हणजे अख्खं उज्जैन आपण म्हणजे भाऊ डायरेक्ट गाडीवर फिराना, म्हणजे आपल्यासाठी बघ. विषय कसा आहे की भाऊनं घर जे तर छोटंच आहे. भाऊ म्हणे ॲडजस्ट थोडं नाही व्हा म्हणे कुणाला भाऊ. म्हटलं भाऊ मला पहिले सांग देतात, मी सिटीना बाहेर थांबतो मधमानी येतो. पण भाऊ म्हणे तुम्ही तुमच्यासाठी एवढं नाही करू शकतात का म्हणे. म्हटलं चालेल भाऊ आता तुमची इच्छा. तर अख्खं उज्जैन फिरतो मंडळी. एकही रूम नाही आहे, कारण की आज स्वातंत्र्य दिन आहे, त्यामुळे पण आता सुट्ट्या पठ्ठा उज्जैन मिळाले, पठ्ठा रूम पॅक आहेत. राहते का आपण हॉटेल सत्यम. अरे गो माता है जान दो उसको क्या करेगी भाई. तर आपण आता हॉटेल मिळाले सत्यम हॉटेल. तर आठ देखूत आपण आता भेटणार तर महाकालनी कृपा. तर मंडळी आपल्याला डोरमेट्री भेटेल आपले भाऊ. तुम्हाला माहिती भाऊ फर्स्ट टाइम आपण जो भेट होईल तो पण भाऊ व्हिडिओ म्हणून त्याने भाऊ कॅमेरा फेस करत नाही म्हणून थोडा विषय असा आहे. आप बोल दो आपका नाम बता दीजिए. मेरा नाम है अनिल सोलंकी, मैं उज्जैन से रहने वाला हूँ. अनिल सोलंकी. अनिल सोलंकी. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. मंडळी आपल्याला डोरमेट्री वगैरे भेटली, हॉटेल वगैरे कुठं खूप तपास केला भाऊ. बेकार तपास करा भाऊ, बेकार फिरणं आपल्यासाठी. आता तर नका राहू इथलं काय तोंडला पडा तुम्ही. भाऊ आपला खानदेश नाही जे, पण भाऊले कॅमेरा फेस करायला आला चालत नाही, त्यामुळे भाऊ थोडं विषय असा आहे. समजीला तुम्ही आते काही विषय नाही. चला आते तुम्हाला आपले जे डोरमेट्री भेटले तिला कडस तुम्हाला आते एवढं सगळं फिनिशिंग काय असा प्रकारे का मंडळी आपली डोरमेट्री भेटेले. एक बेड आहे आणि पलंग वगैरे आपलं सामान वगैरे ते काही या साईडला ठेवले आणि कपडा त्या वल्ला होतात ना मंडळी त्या पडा ते का आपण चुकायला टाक देणार. आणि काय ते का हवासा व्ह्यू आहे. एक पण रूम खाली नाही हॉटेलमा, त्यामुळे काही आपल्या डोरमेट्री भेटले आहे. आपलं सेपरेट टिनी बरंच आहे. नाही तर वरते तर बापरे काही राहत नाही तो बाप. पंखा बी आपले काही वांधा नाही. तर चला आता आपले भावनगर जेवण जाणे. तर चला भावनगर जेवण वगैरे करून आपण पाहते राहतो आपण आता. आणि त्यानंतर आपले 1-2 पॉईंट कवर करणार आहेत ज्या उज्जैनला फिरामणीशी. तर आपण जातो बाईकवर शेवटपर्यंत देखत राहा. तर मंडळी आपण आता भाऊंचेच नगर येऊन तू. तर आपलं जेवण वगैरे होऊन जायले. तर भाऊंचेच मुलगी छोटीसी. आपका नाम क्या है. हां शिव ना आहे भाऊ तिचं. तिला आयराणी ना मराठी काही येत नाही, तिला हिंदी येते. भाऊला म्हटलं तिला आयराणी नाही तर मराठी शिकून द्या म्हटलं, ती पण आपली भाषा समजू शकते असं. इधर आओ पिऊ शिव, इधर आओ शिव. इधर देखो. हेलो करो हेलो. इधर इधर इधर.
जय श्री महाकाल करो, जय श्री महाकाल. सीताराम बघा भाऊ. चला मंडळी आपण आता तिकडे रूमवर जातोय. मंडळी आपण जाते शिप्रा नदीला, शिप्रा घाटवर. तर आता महाकाल महाराजचं दर्शन पण होऊन जाईल आपलं. रातना बरे आता रातना 12:30 वाजलात मंडळी. 12:30 वाजला आपण महाराजासनं बाहेरून दर्शन करतो. सकाळ तर आपल्या माहिती इथे का फटाके वगैरे पण चालू होई घेताडे. सकाळ तर आपल्या माहिती मंडळी की महाकाल मंदिर मगेरी गर्दी रास. तर बाहेरून पण दर्शन करत तेवढंच गैरमहत्वाने. आणि महाकाल नगरी मग आपण उन्हूत उज्जैन मग ते मोठं काम आहे मंडळी. तर महाकाल मंदिरना विषय असा आहे मंडळी की राजा विक्रमादित्य यासनी महाकाल मंदिरनं स्वयंभू स्थापना करी होती. जेव्हा त्यासना काळ होता तर त्या महाकाल मंदिरना परिसरमा राहत आणि रोज बाबाले जल चढायत. तसं काहीतरी महाकाल मंदिरने त्यासनी पुनर्निर्माण करेल. आणि तेव्हापासून महाकाल मंदिर आहे उज्जैन महाकाल मंदिर म्हणून वैकावस. आणि उज्जैन आहे एक जिल्हा आहे मंडळी, महानगरपालिका पण आहे. ते आपण ते का शिप्रा घाटवर येईल. रामघाट आहे त्या साईडले आणि या साईडला आपला शिप्रा नदीना शिप्रा घाट. 12:30 टाईम आहे. सगळं सुमचा आमू द्यायला डायरेक्ट भाऊ आणि मी. भाऊ म्हणे चाल म्हणे आता जाऊ नाही दर्शन करायला. चला म्हटलं. आणि बस मारते ना असा विषय. सकाळी 3 वाजले आरती चालू बस. आणि 9 नंतर मंदिर बंद होईस. 9 वाजल्यानंतर गेट पण बंद होईस आणि कॉरिडॉर पण बंद होईस. ते नंतर ते मधमाग कोणीच लेतच नाही. तर म्हटलं चला बाहेरूनच दर्शन करू आपण, काही विषय नाही. आज कृष्ण जन्माष्टमी. आज रात्री 12 नंतर योगेश्वर भगवान श्रीकृष्ण याचा जन्म होईनता. आणि जो अन्यायवीरांता तिथले मिटारासाठी नारायणना अवतार भगवान श्रीकृष्ण याने अवतार लिहिता. आणि कंसना वध करा होता त्यासनी. तिथं आपल्या सगळ्यातले माहिती कृष्णलीला, रामायण, महाभारत, गीता हे सगळ्यातले आपल्या माहिती. तर महाकाल मंदिरनं विषय असा आहे मंडळी. शयन आरती वस महाकाल मंदिरनी शयन आरती वस मतलेंग महाकाल महाराज ओंकारेश्वरले जातस. ओंकारेश्वरून महाकाल महाराज शयन आरती व्हानंतर ओंकारेश्वरला जातं. ओंकारेश्वरून जो महाकाल महाराजाकडे येतस तर महाकाल महाराज सकाळी 4 वाजता मंडळी शिप्रा नदीवर आंघोळ करतस. हे आटलं रहस्य आहे आणि आटली रहस्यमय गोष्ट आहे. गैरच पुजारीच पण ऐकायला भेटस. आणि भाऊन त्या आटे रामायण सुंदरकांडीना पाठ करत असतं भाऊंचेच मला सांग. आणि मीच ती माहिती तुम्हाला सांगानू. आणि जर बरोबर होईन तर कमेंटमध्ये नक्कीच सांगत मंडळी. अशी आपला महाकाल महाराजांनी नीला आहे. सांगायला घेतं गैरच काही आहे पण एवढं सांगाल काय आपल्या भागावनी जेवढं शॉर्ट फॉर्म माहिती एवढं मी तुम्हाला सांगितलं मंडळी. तर असा विषय. जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानदेश. स्वागत तुम्हाला सगळ्यांना आपला नवीन एक ब्लॉगमा. तर मंडळी कालची रात्री मी उज्जैनमा थांबलो आणि एक आपला भाऊ एक जळगावना म्हणजे आपला खानदेशना. तर भाऊ पहिली त्याच्यासोबत फेर होईल तिथं भाऊ तेच नाही म्हणे आपण तुम्हाला रूम करतोच म्हणे. म्हटलं भाऊ मला पहिलेच सांगतात मी बाहेर सिटीने बाहेर येईल. तर भाऊ द्या म्हणे. तर मंडळी भाऊ द्या म्हणे भाऊ आपलं घर छोटंसं आहे म्हणे ॲडजस्ट करायला म्हणे मी तुम्हाला बाहेर रूम करतोच म्हणे. तर भाऊ तेच म्हटलं मला सांगतात ना का मी सिटीना मधबाद येतो नाही म्हटलं बाहेरच पडतो टेंट लाईन आम्ही जातो काही विषय नाही. तर भाऊ म्हणे काही नाही म्हणे तुम्ही आपली उज्जैन नगरी होणार आणि आम्ही तुम्हाला गावाने व्यवस्था करेन म्हणे. तर गैरा बेकारवाले म्हणे आमले तर तुमच्यासाठी एक हॉटेल तरी करतच म्हणे मी. तर भाऊ इथं सांगता हॉटेलसाठी पण मग आपल्या डोअरमेटली भेटून जाते. तर हॉटेलचं सगळं रूम फुल वाजलो डोअरमेटली भेटून जाते. तर रात्री 12 वाजले हॉटेलवालाच मी आपल्यासाठी रूम ॲडजस्ट करते ना. ते पण तेच ना करू ना बरं तेच ना करून म्हणले तुम्ही एवढी मोठी यात्रा करा म्हणे काम ना करून तुम्ही रूम ॲडजस्ट करते. भाऊ म्हणे भाऊले म्हणे 1 रुपये चार्ज नका त्याच्यात फक्त डोअरमेटरीना जेवढं म्हणतात तेवढं दिली जात म्हणे. साठी म्हटलं डोअरमेटरी मला रूम दिली ना तेच मी हे सगळी महाग आणि कृपा आहे. भाऊ एवढी जागा भेटली नाही पण रात्री एकदम पद्धतशीर जागा भेटली की ते का काही असा प्रकारे हो आपले रूम भेटेल होता. तर आता आपण मस्त झोप नाही उठेलेत. चला आता मस्त शिवशक्तीवर सामान वगैरे पॅक करू मार्टिंग पावले बोलवत आणि आपलं उज्जैन महाकाल दर्शनला जाणे आहे. चला मंडळी. तर मंडळी मी रात्री पाहुणचेच नगर घेतो त्यासने आपली स्वागत वगैरे करत होतं आणि त्याचं जेवण वगैरे करत होतं. आणि त्यानंतर पाहुणचेच ते का आपल्या लिफाफा दिनता. तर ये मग काय ते काय आपण तर देख नाही भाऊ. तर राहते आपण त्यांना ओपन करतो ते राहते तर देखू आपण काय ते मग. तर मंडळी पैसा दिलेत भाऊने वाटतं. हे बघा 500 रुपये दिले भाऊने. तर काही अशा प्रकारे महाकाल भक्तच नाही आपला कृपा आहे. कुठे पण मदत करत जातस आर्थिक हो या कोणती पण मदत हो तर अशी मदत करत जातस. तर मला तिथले एकच म्हणणे आहे की महाकाल महाराज तुम्हाला कायम सुखी ठेवू कायम खुश ठेवू.
राई बंद आहे. जय श्री महाकाल. गर्दी बघा किती मंडळी डायरेक्ट. हे बघा मंडळी महाकाल मंदिर दर्शन आपलं. मंडळी या ज्या रस्त्याने आलो आपण, हा रस्ता शॉर्टकट होता. आणि इकडनं बघा हे गणपती मंदिर साठी लाईन लागली इकडं. तिकडे बघा किती गर्दी डायरेक्ट. तुम्ही आज ना सवारी वगैरे शाही सवारी काहीच नाही. 18 तारखेला शाही सवारी, तरी पण गर्दी नाही बाहेर आहे मंडळी. आहे का ओले ओले. मंदिरामध्ये आहे का ते मंदिर मेंटेन होऊन आपण. हे महाकाल मंदिर. जय श्री महाकाल. मंदिरामध्ये आहे का ते मंदिर मेंटेन होऊन आपण. हे महाकाल मंदिर. जय श्री महाकाल. तर मंडळी मला तर वाटत कोविडावर बंद आहे असं, तर तरी पण तुम्ही बाहेरून दर्शन करीत असते कोविडावरनं. तर मंडळी महाकाल मंदिर मग या चारी कोपऱ्यातून बघितली गर्दी त्यामुळे काही जास्त डिटेल मग सांगता यावं. आणि त्यामुळे मी रात्री 12 वाजता आले. तुम्हाला डिटेल मग पडलं काहीतरी शॉर्ट मग सांगत होतं, तेवढं तुम्ही ॲडजस्ट करले आते. बाकी आते आडून समोरून महाकाल महाराजांचं दर्शन करायला येते का. जय श्री महाकाल. तर चला मंडळी आता आपण जाऊया आपलं बॅगा वगैरे लिहू हॉटेलकडे आणि शिवशक्तीला पॅक करतो आपण. हे सगळं देखील राहा तुम्ही. जर समजा जर तुम्ही जागाच कुठेच नाही भेटली तर या ठिकाणी पण आपण येऊ शकतो. या ठिकाणी पण आपण थांबू शकतोस. ते एकदम फ्री आहे. फक्त भक्त निवास साडे करेल तेच निवड काहीतरी. हा रस्ता आहे मंदिरकडे जावाना आणि आता एक मधमाई सिटीमध्ये शॉर्ट. त्याच्या सगळ्या बॅरियर देखील आता मंडळी तुम्ही हे रस्ता मला येईल. हाही सगळी शाही सवारीने तयारी आहे. 18 तारीखला शाही सवारी मंडळी. तर हाही सवारी 2 वाजायला चालू बस. आणि हाही शाही सवारी जास्त टाईम राहील म्हणजे 10 वाजायला कोणतरी राहील शाही सवारी. काही रिपब्लिक मंडळी जगाल डायरेक्ट महाकाल महाराजनी शाही सवारी हाईच गेली महिनिंगच. आणि पुढे लड्डू गोपाल मंदिर आहे. तर आज कृष्ण जन्माष्टमी तर त्यानिमित्ताने चला तुम्हाला दर्शन करायचं लड्डू गोपालजीनं. तर मंडळी हे जे मंदिर दिसतंय हे लड्डू गोपाल मंदिर. सगळी शाही सवारीची तयारी चालू आहे मंडळी महाकाल नगर उज्जैनमध्ये. आणि बघा मंडळी काहीतरी या ठिकाणी मंडळी काहीतरी इव्हेंट चालू आहे. म्हणजे रात्री काहीतरी इव्हेंट होणार आहे. द्वारकाधीश लड्डू गोपालजी. गोपाल मंदिरचं दर्शन झालं आहे आपलं आता. आणि आपण चाललो आता हॉटेलला. तिकडे आपण सायकल वगैरे पॅक करू, आपली शिवशक्ती घेऊ आणि मग निघायची तयारी करू. मंडळी आपण तर आते पोच जायले पाय गो मंडळी. 2 किलोमीटर मंदिर आहे, काही जास्त दूर नाही आहे. तर 2 किलोमीटर कमीत कमी मला अर्धा तास लागणार पाय जावाले. गर्दी इतकी होती काय सांगू तुम्हाला. गर्दीमुळे मी काही दाखवू शकतो नाही जास्त. कॉरिडोर वगैरे आणि ती आपलं माता शिप्रा नदीना घाट वगैरे तुम्ही खालती दाखवली. तर त्यामुळे मी रात्री 12 वाजता की तुम्ही पाहुले म्हटलं. पहिले बिहून तो बी काय महाकाल मंदिर फिरायला नव्हतं. गर्दी एवढी राहत महाकाल मंदिर मा कॅमेरा ओपन करू शकत नाही माणूस. कारण की समोर माणूस ना फेस दिक असते ना मुळे आपले पण चांगलं वाटत नाही. बरोबर आहे की नाही मंडळी. मग आज जास्त गर्दी होती कारण की आता 18 तारीखला आपली शाही सवारी महाकाल महाराजनी. त्यामुळे आज जास्त गर्दी होती. आणि कृष्ण जन्माष्टमी बी आहे आणि लड्डू गोपाल मंदिर बी भलतंच फेमस आहे महाकाल मंदिरनं त्यामुळे. आणि विषय असा आहे की महाकाल उज्जैन नगरी मा सांदीपनी ज्या ऋषी होतात ते सजो की भगवान श्रीकृष्ण यसनी
विद्यालिंती शिक्षण लिंत सांदेवनी ऋषी आश्रम त्यामुळे आले जास्त लोक. तर मंडळी मग आता थांबूत भाऊ फोन लावा आम्ही कुणाला बघूया आपला हॉटेलवाला. तर भाऊ म्हटलं इराणू म्हटलं मैदाडे. तर भाऊ म्हणे 2 मिनिटं फक्त मी इराणू मैदाडे काय काय नाही देऊत आपण. तर मंडळी वाढेल निघिरान तू आणि भाऊ त्या म्हणे 2 मिनिटं थांब. तर भाऊ हिला गेले आते. तर भाऊ म्हणे अर्धा 1 तास थांब म्हणे आमनासाठी फक्त आम्ही जेवण वगैरे बनवणार होत म्हणे. तर जेवण करीस जायचो म्हणे भाऊ. ते का भाऊन ते आपल्यासाठी जेवण लय होणार. पोळी आहे आपली डाळ तडका भेंडीनी भाजी लोणचं आणि सॅलड वगैरे. तर भाऊले म्हटलं जे पण होईल चालेल म्हटलं पण भाऊ बनायचं लय होणार तेवढं गेलं भारी वगैरे. भाऊ स्वतः आपले घरातून बनायले ना आपल्यासाठी. तर भाऊन ते राहत दामादाकडे सुमले भाऊन त्या पाणी बॉटल वगैरे सगळं. तर ते भाऊन त्या आटे खाले काहीतरी टाकूत म्हणे आपण कारण की हायजीन खराब होईना मग चालावणी चांगलं वाटवणे आपले. तो कोई भैया जी आगे नीचे बिछाने कुछ लाए बस अभी सही है. ठीक है भैया आपका नाम बता जो. कुणाल. कुणाल पूरा कुणाल मीणा. कुणाल मीणा. चलो यही से ना आप उज्जैन से. उज्जैन से लोकल. ठीक है महाकाल बाबा की कृपा से भैया ने हमारी मदद कर दी. ठीक है म्हणतो ते का आपला आडे आपल्या साडे जन्माष्टमीना प्रसाद पण लेवनात अहो दे का अहो प्रसाद आहे. तर आपल्या नशीब महाकाल कृपातून महाकाल नगरी उज्जैनमा जन्माष्टमीना प्रसाद पण भेटी घ्या आणि एक महाकाल भक्त ना आपल्या एवढा सपोर्ट भेटी घ्या. तर भाऊंचीच हॉटेल आहे आणि भाऊंद्या म्हणे तुमच्यासाठी नाही तर मग कोणासाठी म्हणे आपण पण एक महाकाल भक्त म्हणे. तर चला ते जेवण वगैरे करूत मग आते निवांतपणे निघूत आपण. चला मंडळी आपण आता निघालो आपलं जेवण वगैरे उजायलेत. तर लाईट वगैरे बंद करत होत. तर आपली पाणीनी बॉटल जी मंडळी ती पाणी बॉटल राहायला आहे बाहेर आणि काही कपडा आहेत ते आपण राहायला रुमाल वगैरे ते पण लेणं पडे आपले. पंखा तर चालू दे बापरे बंद करायला बी राही गेलं काही पाणी बॉटल राहिला ते आपली बॉटल आणि पंप पण राहायचा होता. तर मी थोडंफार देखं म्हटलं काही राहील तर नाही पण ते का असा वस्तू करायचा तर प्रत्येक गोष्टी ध्यान ठेवणे पडत भाऊ. कसं आहे यात तर प्रत्येकले पडस नाही तर पुढे याद अर्धा रस्ता याद येते नाही तर आता याद येते बरवेगी. बघून तेच ना काउंटर आपली शिवशक्ती. तर मंडळी निघालो तिकडनं उज्जैनमधनं. तर आता उज्जैन क्रॉस केलं आपण आणि आता 4 लाईनला लटकू आपण कारण की हा शॉर्ट फॉर्म आहे शॉर्टकट आहे त्यामुळे सिंगल लाईन रस्ता आहे. तर मंडळी 2 किलोमीटर आपल्या हायवेला गे. तर म्हटलं चला आता थोडंफार आता थांबलो जाते शिवशक्ती आपल्या का पार्क करलेले आणि आडे बसायला जागा आहे मग थांबूत म्हटलं आता मग निघसुद्धा आपण हायवेवर. ऊन दे का कसं पडणार तुम्ही आज काल दी पाणी आणि आज ऊन लई बेकार काम आहे बरं का भाऊ काही खरं नाही. मंडळी आपले शिवशक्ती आपण आडे पार्क कर दिले आणि आता आपण हायवे लाग झालेत मस्त. तर या ठिकाणी का मस्त खाट पडेल चला तर जाऊ आपण मस्त बसू थोडं काहीतरी कारण की भाऊ त्या गावच मग इथली बेकार आला तुझी म्हण डायरेक्ट चाली झाली तुम्हाला काय सांगू मंडळी मी त्या गावच मग गैर बेकार काम होतं डायरेक्ट काय करतो जाते आणि गरम बी इथलं करा देव लय बेकार काम आहे बाप. आडे बडू दादे मस्त काय लायलेस नाही मूग वगैरे काहीतरी लायले हां तेच दिकी ना शेंगा लटकेल नाही अजून बस चला ते थोडाफार आराम. तरी मग तरी लवकर येण्यासाठी निघलो मंडळी की आज मला वल्लं तर काही वन नाही बरं भाऊ काल ते लय बेकार काम होतं. हां चला काल ते आपले पंखा वगैरे होता तर सुकाय घेतात पण आज नाही सुकावत बरं आज आपलं टेंट लावणार आहे बरं का कोणते पण ढाबा वगैरे वर. चलो जय श्री महाकाल. तर असा विषय भाऊ आज तर मी बोलला नाही वा. आणि ना वातावरण उजायले पुरं आणि आपली शिवशक्ती ते गाठ लाई दिले भाऊ स्वतः बोलना भैया जी इधर नाम बता दो आपका. नाम विशाल. विशाल विशाल विशाल. तो विशाल भाई बोले कि अंदर आ जाओ डायरेक्ट मी बाहेर सायकल ला रहा तू पण भाऊ मैंने डाया अंदर ही जाए मैंने रात थांबू शकतो का बिंदास लोक बोले अपना ही ढाबा है बोले कोई दिक्कत नहीं रुक सकते ना. ठीक है जय श्री राम. मंडळी
आज लेट निघणं आणि काही जास्त पण चालेल नाही. जास्तीत जास्त भाऊले विचारा की विदूर कितले येईन आडे आपला उज्जैन कितले येईन भाऊले विचारा. भाऊ म्हणे 35-40 आहे का जादा नाही आणि ते का 5 चालू आहे घ्या ते. बरं आहे आपण लवकर थांबलो. महाकाल ग्रुपातून पाहुणे आपले स्वतः बोला ना की भैया जी अंदर लेके आओ रुक जाना बोले कोई दिक्कत नाही. तर ते का ते चालू आहे घ्या पाणी. तर मंडळी आता वाजून 5:30 तर आपला आज ना मुक्काम कन्फर्म आहे आणि नक्की जाते ते. तर एक खाटलीन भावाची तर आपण खाटलीशी मस्त झोपीत असू काय वांधा नाही. आज सकाळ मस्त आडी मिळतो आपण. इकडे आपली सायकल इकडे पार्क केली आहे आणि आपण इकडे या डाब्यावरती थांबलो होतो. तर विषय असं झाला की इकडं आपण थांबलो होतो आणि आपल्याला भेटले आपले महाराष्ट्रातले भाऊ म्हणजे जे की पुण्याचे. तर भाऊन ते म्हणे तर आम्ही इकडं एक हॉटेल केली म्हणे तिकडं चल म्हणे तू आमच्यासोबत जेवण वगैरे करून घे आणि मग इकडे येऊन जाऊ म्हणे. तर आपली शिवू शकते आपण इकडे उभी करून दिली. भाऊन त्यांना सांगून दिले की लक्ष ठेवूयात भाई ध्यान रखना सायकल पे. ठीक आहे आता मैं आधे घंटे में. ठीक आहे भाऊन देत. भाऊ आपलं नाव सांगून दे. आयुष कापसे. आयुष भाऊ आहेत पुणेकर. तर मंडळी आता आपण चाललो जेवणाला. तर भाऊन ते म्हणे चल म्हणे आम्ही हॉटेल केली म्हणे तिकडेच जाऊया म्हणे जेवण वगैरे करून घ्या आणि तुला आम्ही परत सोडून देऊ म्हणे तिकडं. तर चला म्हटलं काही विषय नाही. आणि भाऊन ते पुण्यातले होते आणि ते उज्जैन महाकाल दर्शनसाठी आले होते. तर बाकी महाकालचीच कृपा की ते आपल्याला तिकडे भेटून गेले हॉटेलमध्ये की भाऊ म्हणे आम्ही तुला नेलं असतं म्हणे आमच्या रूमवर. विषय असा आहे म्हणे की आम्हाला रात्री निघायचं आहे म्हणे त्यामुळे चल म्हणे तू जेवण वगैरे करून घ्या आमच्यासोबत मग तुला आम्ही परत तिकडे सोडून देऊ म्हणे. तर आता चाललोय आपण भाऊन त्यांच्याकडे. चला जाऊया तिकडे भेटूया मस्त जेवण वगैरे करूया त्यांच्याकडे. पुणेकरच आहेत ते आपले. जय महाराष्ट्र. मंडळी आता आलोय आपण महाकाल नगर उज्जैन मध्ये आणि इकडे जन्माष्टमी चालू आहे बघा तुम्ही. सगळं जन्माष्टमीचा प्रोग्राम चालू आहे इकडं बघा. आता आपलं जेवण चालू आहे. कोल्हापुरी पनीर इकडे बटर नान आपले भाऊ लोक. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय बोलता 2 शब्द. काय बोला की जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. अभिमान आहे तुमच्यावरती. बरोबर. तर मंडळी आहे ते का आपली शिवू शकते आपण पार्क कर दिले. आता आपण डाबा मग लागले ताडे आपला जो डाबावर आपण संध्याकाळी थांबलो होतो. तर आपण नाही काढे आपले एक खाट दिले तेच नाही झोपासाठी. तर आपण नाडे मस्त स्लिपिंग बॅग व आपलं जे आथरा नाही टाकी दिले आणि आपलं सामान वगैरे आठी दिले. चला मंडळी तर आपला आज ना ब्लॉग आठे 8 वर्ष. तर काही असा प्रकारे ढाबावर आपली व्यवस्था होईतात व झोपानी ढाबावर काही वांधा नाही. एक खाट भेटीतात 12 वाजल्यानंतर. तर ते 12 वाजल्यानंतर भाऊन ते घ्यात ते पुण्यासाठी. तर भाऊन तेसनं मन पण आभार. भाऊन ते आपले तडे उज्जैनमा लई घ्यात त्याचे जेवण करावं त्यासना पद्धतून. आणि बाकी काही बी म्हणावं आपला महाराष्ट्राला माणसं भेटणार तर एक वेगळंच काहीतरी वाटच. जसं आपला खानदेशना भेटते जसं आपला महाराष्ट्राला भेटतंच वेगळंच काहीतरी फिलिंगच माणूसले की नाही वो कोण तरी आपला महाराष्ट्राला माणसं भेटणार आपले एक गोडीने तयार होत मंडळी. तर ते तर तुम्ही चांगलं माहिती होईल की आपला महाराष्ट्राला माणूस जर दुसऱ्या स्टेटला भेटणार तर वेगळे बरं वाटत. तर भाऊतेचा भेटीशी वगैरे भारी वाटणं. भाऊतेचा पण आपले मस्त सपोर्ट आहे. जय महाराष्ट्र. जय खानदेश. हर हर महादेव.